पुढचा टॉपिक आहे ॲप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. ॲप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी म्हणजेच काय? बायोटेक्नॉलॉजीचे युजेस. ॲप्लिकेशन्स म्हणजे युजेस. बायोटेक्नॉलॉजी इज ॲन अम्ब्रेला टर्म covering a broad spectrum of scientific applications used in many sectors such as health and agriculture, industry, environment and genomics. बायोटेक्नॉलॉजी तसं पाहिलं तर आजच्या युगामध्ये आपण मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीचा प्रत्येक ठिकाणी यूज करतोय असं तुमच्या लक्षात येईल. मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी अगदी तुम्ही हातात धरलेल्या मोबाईलपासून तर पुस्तकांपासून सगळ्या ठिकाणी जर तुम्ही नीट पाहिलं तर सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा उपयोग करून नवीन नवीन प्रॉडक्ट फॉर्म झालेले दिसत आहेत. तर हे सगळ्या क्षेत्रात जे काही बायोटेक्नॉलॉजीचा यूज केला जातो आहे, तर हा यूज नेमका कशा प्रकारे आणि कुठल्या कुठल्या क्षेत्रात केला जातो आहे याचाच आपल्याला ॲप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजीमध्ये अभ्यास करायचा आहे. तर जनरली हे बायोटेक्नॉलॉजी मेनी सेक्टर्समध्ये जरी ते आपण पाहत असतो, त्यापैकी हेल्थमध्ये त्याचा सगळ्यात जास्त उपयोग केला जात असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या मेडिसिन्स बनवण्यासाठी, वेगवेगळे जे आजार्स आहेत, डिसीज आहेत ते शोधून काढण्यासाठी, त्यांच्यावर उपाययोजना करण्यासाठी बायोटेक्नॉलॉजीचा यूज केला जातो. त्याचप्रमाणे मॉडर्न ॲग्रिकल्चर जर बघितलं, आत्ताचं ॲग्रिकल्चर आणि पूर्वीच्या काळातलं ॲग्रिकल्चर यामध्ये खूप डिफरन्स तुम्हाला पाहायला मिळेल. पूर्वीच्या काळी ज्या प्रकारे सीड्स स्टोअर करण्याची पद्धत होती, त्यापेक्षा खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी यूज करून आता सीड्स स्टोअर केले जातात. सीड बँकमध्ये सीड स्टोअर केल्या जातात. त्याचप्रमाणे त्याच्यावर विशिष्ट केमिकल्सचा यूज करून ते भविष्यात कशा प्रकारे त्याचा यूज करून त्याची प्रॉडक्टिव्हिटी वाढवता येईल, हे बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने आता शक्य झालेलं आहे. तसंच टिश्यू कल्चरिंग सारख्या गोष्टी बायोटेक्नॉलॉजीमध्ये आल्यामुळे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा यूज ॲग्रिकल्चरमध्ये केला जातो आहे. नवीन नवीन प्रकारचे हार्बिसाइड्स, पेस्टिसाइड्स, त्याचप्रमाणे सॉईल मेंटेन कशी करायला हवी, वॉटर किती प्रमाणात कोणत्या प्रॉडक्टला दिलं गेलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी ॲग्रिकल्चरमध्ये बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने केल्या जात आहेत. त्यामुळेच आत्ता ॲग्रिकल्चरमध्ये जे काही यील्ड प्रॉडक्ट येत आहे ते जास्त प्रमाणात आणि चांगल्या पद्धतीचं कशा प्रकारे प्रोडक्शन होईल याकडे लक्ष दिलं जातं आहे. त्याचप्रमाणे इंडस्ट्रीमध्ये सुद्धा क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन करून वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट बनवले जातात. त्याच्यामध्ये सुद्धा बायोटेक्नॉलॉजीचाच यूज जास्त होत आहे. तसंच एन्व्हायरमेंटमध्ये जे काही पोल्युशन किंवा भविष्यात येणारे जे काही क्लायमॅटिक कंडिशन्स मध्ये काही चेंज होत असतात, हे सगळे बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने सॉल्व केले जात असतात. त्यानंतर जिनोमिक्स म्हणजे काय, तर स्टडी ऑफ जीन्स, ज्यामध्ये जीन्सवर स्टडी करून वेगवेगळ्या प्रकारचे जीन्स एकत्र आणून त्यासाठी कुठल्या प्रकारच्या डिसीजवर कुठला जीन्स वेक्टर तयार करून ठेवणे किंवा त्याच्यामध्ये काही नवीन संशोधन रिसर्च करणे, या सगळ्या प्रकारचा स्टडी या जिनोमिक्समध्ये येतो आणि त्यासाठी बायोटेक्नॉलॉजीची खूप मदत जिनोमिक्समध्ये होत असते. तर या सगळ्या टर्म्स ज्या आहेत, हे जेवढे सेक्टर्स तुम्हाला यामध्ये पाहायला मिळत आहेत, त्याचप्रमाणे आपल्याला एका अम्ब्रेला शेपमध्ये ॲप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी पेज नंबर 270 टेक्स्टबुकच्या पेज नंबर 279वर शो केलेली आहे फिगर. त्यामध्ये आपल्याला प्लांट बायोटेक्नॉलॉजी, इंडस्ट्रियल बायोटेक्नॉलॉजी, जिनोमिक बायोटेक्नॉलॉजी,
त्यानंतर मायक्रोबियल बायोटेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंटल बायोटेक्नॉलॉजी आणि ॲनिमल बायोटेक्नॉलॉजी या प्रकारे या फील्डमध्ये बायोटेक्नॉलॉजीचा यूज केला जातो याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. मग ही इतक्या फील्डमध्ये जर आपल्याला बायोटेक्नॉलॉजीचे ॲप्लिकेशन्स लिहायचे आहेत आणि लक्षात ठेवायचे आहेत, तर मी तुम्हाला ते एक ट्रिकी पद्धतीने लक्षात ठेवण्यासाठी त्यांचे इनिशियल्स एकत्र करून एक शॉर्ट नेम त्यासाठी दिलेलं आहे. ते नेम फक्त तुम्ही ॲप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजीच्या समोर लक्षात घ्या. त्याला मी नेम दिला आहे PI गेम. ज्या प्रकारे तुम्ही गेम खेळतात आणि त्या गेमला काहीतरी नाव दिलेलं असतं, त्या प्रकारे आपण या ॲप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजीला नाव देऊया PI गेम. PI गेम म्हणजेच काय, तर यामध्ये 6 फील्डमध्ये 6 टर्म्समध्ये आपल्याला बायोटेक्नॉलॉजीचे ॲप्लिकेशन्स एक्सप्लेन करायचे. ते म्हणजे P फॉर प्लांट बायोटेक्नॉलॉजी, P फॉर प्लांट बायोटेक्नॉलॉजी, I फॉर इंडस्ट्रियल बायोटेक्नॉलॉजी, G फॉर जिनोमिक बायोटेक्नॉलॉजी, A फॉर ॲनिमल बायोटेक्नॉलॉजी, M फॉर मायक्रोबियल बायोटेक्नॉलॉजी अँड E फॉर एन्व्हायरमेंटल बायोटेक्नॉलॉजी. त्यांनी जे अम्ब्रेला शेपमध्ये तुम्हाला टर्म्स दिलेल्या आहेत, त्या टर्म्सची सिक्वेन्स आणि या नावाची सिक्वेन्स ही एकसारखी जरी नसली तरी आपल्याला ते पूर्ण 6 नावं यामध्ये पाहायला मिळत आहेत. म्हणून ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा आणि अशा प्रकारे तुम्हाला बायोटेक्नॉलॉजीच्या ॲप्लिकेशन्सवर जर शॉर्ट नोट विचारली गेली, तर त्यापुढे जर तुम्हाला PI गेम हे लक्षात असेल, तर तुम्ही इझिली 1 सेंटेन्स तरी या टर्म्सला अनुसरून लिहू शकणार. म्हणून PI गेम म्हणजे नेमकं काय हे आता पुढच्या याच्यात मी तुम्हाला एक्सप्लेन करते. बघा, तुम्ही टेक्स्टबुक ओपन करा. त्यामध्ये टेक्स्टबुकच्या पेज नंबर 279वर तुम्हाला पाहायला मिळेल की या प्रकारचे अम्ब्रेला शेपमध्ये बायोटेक्नॉलॉजीचे ॲप्लिकेशन्स तुम्हाला शो केलेले आहेत. तर हे ॲप्लिकेशन 6 टर्म्समध्ये असल्यामुळे ते 6ही टर्म मी तुम्हाला दिले आहेत. फक्त सिक्वेन्स त्याची चेंज केलेली आहे. म्हणून त्यात घाबरून जाऊ नका की सिक्वेन्स बदलली तर चालेल का, तर अगदी चालेल. तुम्ही कुठल्याही सिक्वेन्सने याचे ॲप्लिकेशन्स लिहिले तरी चालणार आहे. तर त्यामध्ये सगळ्यात आधी तुम्हाला दिला आहे प्लांट बायोटेक्नॉलॉजी. प्लांट बायोटेक्नॉलॉजीचा P मी यामध्ये आधी घेतला आहे. त्यानंतर दिलेलं आहे इंडस्ट्रियल बायोटेक्नॉलॉजी. इंडस्ट्रियल बायोटेक्नॉलॉजीचा I मी घेतलेला आहे. त्यानंतर आपण गेम हे नाव देतोय म्हणून गेमचा G फॉर जिनोमिक बायोटेक्नॉलॉजी यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते G. A फॉर ॲनिमल. तर मग या ठिकाणी ॲनिमल हे या ठिकाणी तुम्हाला ही बायोटेक्नॉलॉजीचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे तरी चालणार आहे. फक्त हे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी शॉर्ट ट्रिक मी तुम्हाला देते. त्यानंतर आहे M साठी मायक्रोबियल बायोटेक्नॉलॉजी, M फॉर मायक्रोबियल बायोटेक्नॉलॉजी. आणि त्यानंतर आहे एन्व्हायरमेंटल बायोटेक्नॉलॉजी. याप्रमाणे 6 PIKGAME या प्रकारच्या 6 टर्म्स आपल्याला या ठिकाणी एक्सप्लेन केल्या आहेत. 1, 2, 3, 4, 5 अँड 6. तर कन्फ्यूज होऊ नका. या सगळ्या ज्या अम्ब्रेला शेपमध्ये टर्म्स मी तुम्हाला शो करते, या फिगरमध्ये ज्या शो केलेल्या आहेत त्या तुम्हाला इन शॉर्ट या फिगरमध्ये मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्या जशाच्या तशा तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याच्यावर 1 सेंटेन्सही तुम्हाला चांगल्या प्रकारे लिहिता आलं तरीसुद्धा तुम्हाला ॲप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजीवरची शॉर्ट नोट अगदी इझिली लिहिता येणार आहे.
तर या बायोटेक्नॉलॉजीचा प्लांटमध्ये कशा प्रकारे यूज होतो किंवा इतर टर्म्समध्ये कशा प्रकारे यूज होतो हे त्यांनी ब्रॅकेटमध्ये तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. जसं प्लांट बायोटेक्नॉलॉजी तुम्हाला ब्रॅकेटमध्ये दिलं आहे, प्लांट सेल अँड टिश्यू कल्चर. म्हणजेच टिश्यू कल्चरिंगमध्ये काय केलं जातं, तर प्लांटचे वेगवेगळ्या प्रकारचे जे प्लांट्स असतात त्यांचे सेल्स एकत्र आणून त्यांच्यापासून नवीन प्रकारचं प्लांट तयार केलं जातं आणि त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचं प्रोडक्शन, फ्लावर प्रोडक्शन किंवा यील्ड प्रोडक्शन केलं जात असतं. तसंच जी एम क्रॉप्स म्हणजे काय, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स, जे जीन्समध्ये चेंज करून मॉडिफिकेशन करून नवीन प्रकारचे क्रॉप्स तयार करण्याचं काम यामध्ये केलं जात असतं. पुढचं आहे मार्कर ॲसिस्टेड सिलेक्शन. प्लांटमध्ये अशाच प्रकारे जी एम क्रॉप्स जसे बनवले जातात त्या प्रकारे मार्कर ॲसिस्टेड सिलेक्शनचा उपयोग करून नवीन प्रकारचे प्लांट्स प्रोडक्शन करून त्यामध्ये बायोटेक्नॉलॉजीचा चांगल्या प्रकारे यूज केला जात असतो आणि त्याची बायोटेक्नॉलॉजीची हेल्प घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स आता आपल्याला पाहायला मिळत असतात. तर हाच यूज आपल्याला प्लांट बायोटेक्नॉलॉजीमध्ये एक्सप्लेन करायचा आहे. तो त्यांनी तुम्हाला बायोटेक्नॉलॉजीच्या अम्ब्रेला शेपमध्ये जे काही एक्सप्लेन केलेलं आहे ते या प्रकारे. म्हणून तुम्ही शॉर्टमध्ये प्लांट बायोटेक्नॉलॉजीचं ॲप्लिकेशन लिहिताना प्लांट सेल अँड टिश्यू कल्चर, जी एम क्रॉप्स अँड मार्कर ॲसिस्टेड सिलेक्शनमध्ये प्लांट बायोटेक्नॉलॉजीचा यूज केला जात असतो असं लिहू शकतात. पुढची बायोटेक्नॉलॉजी त्यांनी सांगितली आहे की इंडस्ट्रीयल बायोटेक्नॉलॉजीमध्ये बायोटेक्नॉलॉजीचा यूज केला जात असतो. तर तो कशा प्रकारे, तर एन्झाईम बायोटेक्नॉलॉजी, प्रोटीन इंजिनिअरिंग, मेटाबॉलिक इंजिनिअरिंग अँड मेटाबोलिमिक्स याच्यामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारची ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी यूज करून वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्शन केले जातात. इंडस्ट्रीमधलं प्रॉडक्ट हे चांगल्या प्रकारे क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन करून आपल्याला देण्याचा प्रयत्न केला जातो. ते सगळे या बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीनेच केलं जात असतं. म्हणून इंडस्ट्रीयल बायोटेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा याचा उपयोग केला जात असतो. पुढचं आहे जिनोमिक्स. जिनोमिक्स म्हणजेच तुम्हाला सांगितलं स्टडी ऑफ जीन्स, ज्याच्यामध्ये होल जिनोम सिक्वेन्सिंग करण्यासाठी या बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग होत असतो. त्यानंतर जीन फंक्शन कशा प्रकारे असतात, कुठल्या प्रकारचे जीन्स कुठले काम करत असतात, ते कशा शेपचे असतात, त्यांचं स्ट्रक्चर कसं असतं, या सगळ्यांवर जो रिसर्च केला जात असतो त्यासाठी सुद्धा बायोटेक्नॉलॉजीचाच यूज होत असतो. रिव्हर्स जेनेटिक्स, बायो इन्फॉर्मेटिक्स याच्यामध्ये सुद्धा बायोटेक्नॉलॉजीचा यूज केला जात असतो. त्यानंतर पुढचं ॲप्लिकेशन आहे मायक्रोबियल बायोटेक्नॉलॉजी, ज्यामध्ये मायक्रोबियल जिनोमिक्स, बायोफर्टिलायझर्स अँड बायोपेस्टिसाइड्स IPM यामध्ये या बायोटेक्नॉलॉजीचा यूज केला जात असतो. मायक्रोबियल मीन्स काय, मायक्रो जे आपल्याला डोळ्यांनीही दिसत नाही अशा प्रकारचे जे काही मायक्रो जीन्स असतात किंवा मायक्रो जर्म्स असतात त्यांच्यावर या टेक्नॉलॉजीचा उपयोग केला जात असतो आणि त्यांच्यापासून नवीन नवीन प्रकारचे बायोफर्टिलायझर्स यूज केले जातात, बायोपेस्टिसाइड्स यूज केले जातात, तयार केले जातात. आणि IPMचा लॉंग फॉर्म मी यामध्ये तुम्हाला लिहून दिलेला आहे, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट. IPM म्हणजे काय, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट. तर हे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटसाठी सुद्धा बायोटेक्नॉलॉजीचा यूज केला जात असतो. त्यानंतर आहे एन्व्हायरमेंटल बायोटेक्नॉलॉजी. एन्व्हायरमेंटल बायोटेक्नॉलॉजीमध्ये पोल्युशन कंट्रोल, बायोफ्युएल्स, बायोरिमेडिएशन अँड बायोडायव्हर्सिटी या टर्म्स येतात, ज्याच्यावर बायोटेक्नॉलॉजीचा खूप प्रभाव असतो. जसं
पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी बायोटेक्नॉलॉजीचा यूज केला जात असतो. बायोफ्युएल्स म्हणजे रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी फ्रॉम ऑर्गॅनिक मॅटर अँड वेस्ट. ऑर्गॅनिक मॅटर अँड वेस्टपासून जे काही आपल्याला रिन्युएबल एनर्जी मिळत असते ती आपण बायोटेक्नॉलॉजी यूज करूनच ती रिन्युएबल एनर्जी मिळवत असतो आणि तीच म्हणजे बायोफ्युएल्स. त्याचप्रमाणे रिमेडिएशन्स म्हणजे प्युरिफिकेशन ऑफ कंटॅमिनेटेड पोल्युटंट टॉक्झिन्स फ्रॉम सॉईल, अंडरग्राउंड वॉटर अँड नॅचरल ऑइल्स. यामध्ये सुद्धा बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग होत असतो. त्याचप्रमाणे बायोडायव्हर्सिटीमध्ये सुद्धा एन्व्हायरमेंटल बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग होत असतो. पुढचं बायोटेक्नॉलॉजी त्यांनी एक्सप्लेन केलेली आहे ॲनिमल बायोटेक्नॉलॉजी. ॲनिमल बायोटेक्नॉलॉजीमध्ये टिश्यू कल्चर, जसं प्लांट बायोटेक्नॉलॉजीमध्ये टिश्यू कल्चरिंग करून बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून टिश्यू कल्चरिंग केलं जात होतं, तसंच ॲनिमल बायोटेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा टिश्यू कल्चरिंगसाठी बायोटेक्नॉलॉजीचा यूज होत असतो. जनरेटिव्ह मेडिसिन, इम्युनोटेक्नॉलॉजी, जीएम ॲनिमल्स मीन्स जेनेटिकली मॉडिफाईड ॲनिमल्स. त्यानंतर फार्मॅकोजिनोमिक्स आणि जीन थेरपी या सर्व क्षेत्रामध्ये ॲनिमल बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग केला जात असतो. अशा प्रकारे हे 6च्या 6 टर्म्स तुम्हाला एका अम्ब्रेला शेपमध्ये या पेजवर एक्सप्लेन केलेले आहेत आणि जसेच्या तसे ते तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याच्यावर जी शॉर्ट नोट विचारली जाईल, गिव्ह द शॉर्ट नोट ऑन ॲप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी, ती चांगल्या प्रकारे लिहा.